नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। बीएड प्रवेशाचे नवीन वेळापत्रक आलेले आहे। या वेळापत्रकामध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत की मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, त्यानंतर फॉर्ममध्ये दुरुस्ती केव्हा करायची आहे, दुरुस्ती झाल्यानंतर त्या फॉर्ममध्ये आपल्याला फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला पहिल्या राऊंडसाठी आणि दुसऱ्या राऊंडसाठी कॉलेज केव्हा टाकायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। या व्हिडिओला तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा। या व्हिडिओ चॅनलला भरपूर प्रमाणात सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशनपर्यंत प्रवेशासंबंधी सर्व माहितीचे वेळोवेळी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या शिवगणेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला फ्रीमध्ये सर्व माहिती मिळण्यासाठी वेळोवेळी आपण या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती वेळोवेळी ॲडमिशनचे अपडेट देत राहतो। हे अपडेट्स मिळवण्यासाठी हा जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे 9822422865 या नंबरवरती व्हॉट्सअपला जॉईन ॲडमिशन असा मेसेज करा। तुमचा नंबर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन केला जाईल आणि तुम्हाला वेळोवेळी फ्रीमध्ये या ॲडमिशनबद्दल वेळोवेळी अपडेट्स मिळतील। नुकतेच CET सेलने जो BEdचा जो कोर्स आहे याचे अकॅडमिक इयर 2025-26 या वर्षाचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केलेले आहे। जे नवीन आलेले आहे, अगोदरचे वेळापत्रक अलग होते, आता नवीन आलेले आहे। त्याच्यामध्ये प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, त्यानंतर फॉर्ममध्ये दुरुस्ती केव्हा करायची आहे, मेरिट लिस्ट फायनल केव्हा लागणार आहे, त्यानंतर आपल्याला कॉलेज केव्हा टाकायचे आहे, कॉलेज केव्हा मिळणार आहे आपल्याला, त्याच्यानंतर कॉलेज मिळाल्यानंतर ॲडमिशन कधीपासून कधीपर्यंत घेणार आहे याचं पूर्ण वेळापत्रक याच्यामध्ये दिलेलं आहे। तर आपण हे बघणार आहोत की याच्यामध्ये सविस्तर वेळापत्रक दिलेलं आहे कॅपराऊंड फर्स्टसाठी। तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि आपल्याला 25/6 ते 5 ऑगस्ट याची तारीख होती, आपल्याला 5 ऑगस्टपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याची। ठीक आहे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही डॉक्युमेंट बाकी राहिले असतील तर ते 8 ऑगस्ट तारीख होती आपल्याला अपलोड करायची। ठीक आहे, तरी काही विद्यार्थ्यांचे काही डॉक्युमेंट राहिलेले असतील तर ते आपल्याला पहिले प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल 9 ऑगस्टला। 9 ऑगस्टला प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला ग्रीव्हन्स टाकून 9 ऑगस्टपासून 11 ऑगस्टपर्यंत ते काही विद्यार्थ्यांच्या त्रुट्या आलेल्या असतील, काही विद्यार्थ्यांची माहिती चुकीची टाईप केल्या गेली असेल फॉर्म भरताना, काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केले गेले असतील, तर काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटच्या पावती अपलोड केल्या होत्या, त्या आता ओरिजिनल डॉक्युमेंट त्याच्यामध्ये आपल्याला अपलोड करायचे आहे। ठीक आहे, नॉन क्रिमिलेट झालं, नंतर व्हॅलिडिटी झालं, हे डॉक्युमेंट आपल्याला 9 ऑगस्टपासून 11 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये 9, 10, 11 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये ते आपल्याला अपलोड करायचे आहे। ठीक आहे, अपलोड केल्यानंतर आपल्याला फायनल मेरिट लिस्ट लागेल। पब्लिकेशन डेट आहे 14 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेच्या नंतर। तर 14 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजेच्या नंतर केव्हाही फायनल मेरिट लिस्ट वेबसाईटवरती डिक्लेअर होईल। या मेरिट लिस्टमध्ये जे विद्यार्थ्यांच्या नावे येतील ते विद्यार्थी त्याचा कॉलेज ऑप्शन फॉर्म फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडसाठी एकत्रित आपल्याला टाकायचा आहे। एकत्रित राऊंड टाकताना आपल्याला फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडसाठी आपल्याला कॉलेज ॲड करायचे आहे लॉग इन करून। तर ते कॉलेज ॲड कसे करायचे याचा व्हिडिओ पण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे। ठीक आहे, तर हे आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी 15 ऑगस्ट 2025 पासून 18 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्याला कॉलेज टाकायचे आहे। एक लक्ष द्या, पहिल्या राऊंडसाठी आणि दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला एकत्रित कॉलेज टाकायचे आहे। दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज बदलवता येणार नाही आहे, त्याच्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला जे कॉलेज टाकायचे आहे ते आपल्याला 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीमध्ये टाकायचे आहे। ठीक आहे, कॉलेज टाकल्यानंतर आपल्याला पहिल्या राऊंडचं अलॉटमेंट डिक्लेअर होईल ते 21 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या नंतर। ठीक आहे, नंतर 21 ऑगस्ट 2025 संध्याकाळी 5 वाजेच्यानंतर आपल्याला अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं। ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे
त्यांना 22 ऑगस्ट 2025 पासून 25 ऑगस्ट 2025 या 3 दिवसामध्ये विद्यार्थ्याला त्या मिळालेल्या कॉलेजला स्वतः जाऊन तेथे पूर्ण डॉक्युमेंट, पूर्ण ॲडमिशन फी वगैरे विद्यार्थ्यांची जी असेल ते ॲडमिशन फी घेऊन कॉलेजला तुम्हाला जायचं आहे. कॉलेजला तुम्हाला तुमची फायनल ॲडमिशन घ्यायची आहे. ॲडमिशनचं लेटर कॉलेजवाल्यांकडून घ्यायचं आहे तुम्हाला की तुमचा अलॉटमेंट झालेला आहे आणि तुम्ही फायनल ॲडमिशन घेतलेली आहे. तर हे प्रोसेस तुम्हाला करायची आहे 25 ऑगस्ट 2025 पर्यंत, 22 तारखेपासून. ठीक आहे. नंतर ते कॉलेज ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे अशा विद्यार्थ्यांची ॲडमिटेड कॅन्डिडेटची लिस्ट लावणार आहे 26 ऑगस्टला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पहिला आणि जो दुसरा राऊंड आहे याचे ॲडमिशन प्रोसेस या ठराविक कालावधीमध्ये करणार आहोत. त्याचा पूर्ण वेळापत्रक आपण बघितलेला आहे. ठीक आहे. तर मी समोर आपल्याला दाखवणार आहेत की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर हे बघा, एकदा ओव्हरलुक करून घेऊया की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 9/8/2025, फॉर्ममध्ये दुरुस्ती 9/8 ते 11/8, नंतर फायनल मेरिट लिस्ट 14 ऑगस्ट, पहिला व दुसऱ्या राऊंडसाठी कॉलेज टाकणे 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट, नंतर कॉलेज अलॉटमेंट 21 ऑगस्ट, त्यानंतर कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणे 22 ते 25 ऑगस्ट 2025. ठीक आहे. जर काही तुम्हाला अडचण असेल, डॉक्युमेंट अभावी तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, डॉक्युमेंटबद्दल काही प्रॉब्लेम असेल, ॲडमिशन प्रोसेसबद्दल काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला चांगल्या कॉलेजची माहिती जर हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. मी तुम्हाला जरूर मदत करेल. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.